स्वामी समर्थ सगळ्यांना. इकडे येऊन आम्हाला 8 दिवस झाले आणि रुटीन सेट व्हायला 2 दिवस तरी गेले. झाडलोट ह्याच्यातच मुलांची शाळा वगैरे. आणि आज आलेली आमच्या दिरांची मुलगी म्हापशाला राहते आणि तिला एअरपोर्टकडे वॉकिंगला घेऊन आलेलो. पण जबरदस्ती मुलांनी तिला पार्कमध्ये जायचं असं म्हणून जबरदस्ती पार्कमध्ये घेऊन आले. वाटेतच पाण्याची बॉटल आम्ही विकत घेतली आणि पार्ककडे आलो. हॅलो, तर आम्ही खूप दिवसाने आलो आहे बाहेर आणि ही आमची गेस्ट आजची. आणि असा हा पार्क आहे, जोगस पार्क. आणि मुलं खेळत आहेत आणि आम्ही दोघी फिरतोय. संध्याकाळचे वाजले 7. आता थोडा वेळ थांबणार आणि मग जाणार घरी. आणि कसं वाटलं तुला पार्क ते सांग. छान होता. छान आहे ना. असा पार्क आहे आणि हे बसायला असं गझिबो म्हणतात ना, असे आहेत. लाईट्स वगैरे पण आहेत. हातात एक बॉटल. मस्त मस्त आहे. मस्त आहे ना ग. मुलं खेळतायत, आम्ही फिरतोय. आता त्यांना शोधावं लागणार. चपला तिथे ठेवलेलं ना. पूर्ण फिरून आलो. तू काय करतीस आहे? आणि तिथे चपला ठेवले. आणतो चपला. थांब, तू थांब इथे बस. आणि मुलांसाठी खेळायसाठी प्लेस तर वरती पायऱ्या. हे तर खेळायसाठी मुलांना. ते तिथं पण चपला ठेवलं तिथं. तू थांबलेस कशा? चपला घेऊन येतो मी. येऊ? घेऊन येतीस ना. तुम्ही बघू शकता किती ग्रीन आणि स्वच्छ असा हा पार्क आहे. आणि समोर जे दिसतं ते स्टेज आहे. तिथं नवरात्रीत वगैरे गरबा किंवा लाईव्ह डान्सेस वगैरे असतात. आणि आम्ही जिथं उभा राहिलोय तिथं ऑडियन्ससाठी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. पूर्ण गार्डन फिरून आलो. मस्त आहे. बसायला पण आहे. मुलांना खेळायला तिथं सोडून गेलेलो. काय माहिती कुठं आहे, आता बघायला पाहिजे. जाऊया. परी परी केस नीट कर, कसे झाले बघते. चल बरे पकड. नाही तू मला पकड, मी लहान आहे ना. या भागाभागी नको हा.
दादूच बोल. गाडी मिळणार नाही नंतर. चल जरा नाही, तू थांब. अर्धा तास बी नाही. चल चपला घाल. चल जुलूस भेटला. चल. दादा मी दोनदा राईड घेतलो. ती आता एकदा घेतली. रात्रभर हा म्हटलीस तर राहील तू. पार्कमध्ये मुलांना घेऊन तर आलेलो, पण त्यांना बाहेर आणणं एक टास्किंगच असतं. कारण खेळायला लागली की बाहेर अक्षरशः येतच नाहीत. ओढून खेचून आणल्यासारखं आणलं. आणि हा पार्क 9 वाजता ॲक्च्युली बंद होतो, पण त्याच्या आधीच आम्ही बाहेर आलेलो. 8, 8:15 झालेले. आणि ह्या पार्कचं नाव आहे जोगस पार्क चिकाली. आणि ही दोघं कुठं पण जाऊ देत, ना भांडल्याशिवाय राहतात ना एकमेकांशिवाय. त्याच्यामुळे हे आमचं दोघांचं हे असं चालूच असतं. आणि आजच्या पुरतं इतकंच. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.